मालिकेमध्ये अर्जुनने जेव्हा आता सुमनकडून प्रियाच तन्वी आहे हे कशा प्रकारे सिद्ध झालं होतं याची माहिती जाणून घेता अर्जुन आता त्याचबद्दल सायलीला सांगण्यासाठी आला असता जेव्हा अर्जुन रूममध्ये येतो त्यावेळी सायली झोपलेली असते आणि ज्यावेळी सायली आता कूस बदलते त्याच वेळेस अर्जुनला सायलीच्या पायावरची जन्मखून दिसते आणि तिथेच आता सायलीच तन्वी आहे हे सिद्ध होणार असतं. परंतु ते कसं हे आपण या भागात पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागात अर्जुनने प्रियाला सरप्राईज दिलेलं असतं ते म्हणजे प्रतिमाची साडी. साडी पाहता क्षणी प्रिया अर्जुनला म्हणते की हे काय आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की तुझ्यासाठी स्पेशली तुझ्या आईची साडी. प्रिया विचार करते की अर्जुन काही डोक्यावरती पडला आहे का. त्या अर्ध्या मेंदूच्या अर्ध्या जळालेल्या चेहऱ्याच्या बाईची साडी मी का घ्यायची. परंतु मला घ्यावी तर लागेलच नाहीतर अर्जुनला वाईट वाटेल. तर अर्जुन विचार करतो की तन्वी ही साडी घेणारच नाही आणि मग मिसेस सायलीना मला सांगता येईल मी म्हणत होतो तेच बरोबर आहे. अस्मिता अर्जुनला विचारते की परंतु प्रतिमाची साडी तू तन्वीला का देतो आहेस. तेव्हा प्रिया सर्वांसमोर अर्जुनचा पचकाज करते कारण प्रिया ती साडी स्वीकारते आणि त्यानंतर ती अस्मिताला सांगते की अगं अस्मिता ही तर माझ्या आईची साडी आहे. ही साडी मी अंगावरती अशी पांघरून झोपेन ना त्यावेळी मला वाटेल की मी माझ्या अगदी आईच्या कुशीत झोपले आहे. थँक्यू सो मच अर्जुन, तू मला माझ्या आईची साडी आणून दिलीस. असं म्हणत अर्जुनचे प्रिया आभारच मानत असते. अर्जुनचा प्लॅन पुरता फसलेला असतो. प्रिया अचानकपणे वेगळंच काहीतरी वागलेली असते. त्यानंतर प्रिया अर्जुनचे आभार मानत त्याला मिठी मारते. तेव्हा सायली चिडूनच अर्जुनकडे पाहायला लागते. प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन मी जर अजून थोडा वेळ इथे थांबले ना तर माझे अश्रू अनावर होतील रे. आणि ती साडी घेऊन निघून जाते. तिच्या पाठोपाठ अस्मिताही निघून जाते. प्रिया गेल्यानंतर अर्जुन खूप चिडतो आणि म्हणायला लागतो की हिने ती साडी घेतली. शी, प्लॅन फ्लॉप झाला माझा. असं म्हणत अर्जुन तनतन करूनच निघून जातो. सायली विचार करते की प्लॅन फ्लॉप झाला यांचा. म्हणजे नक्की प्रियाला साडी देऊन काय करण्याचा प्रयत्न करत होते. सायलीलाही अर्जुनच्या वागण्याचा अर्थ लागत नसतो. तर इकडे महिपतला आश्रमाची जागा रिसॉर्ट बांधण्यासाठी हडपायची असते आणि त्याचमुळे त्याने एका नेत्याला गोड बोलून गुंडाळलेलं असतं. त्याने फोन करता त्याला सांगतो काय साहेब, अहो तुम्ही माझं काम करणार होतात म्हटलात परंतु त्या जागेवरचा स्टे अजूनही हटलेला नाहीये. तो स्टे लवकरात लवकर हटवा म्हणजे आम्हाला आमचं पुढचं काम करायला येईल. गरिबासाठी एवढं तरी करा, आम्ही तुमच्यावरच अवलंबून आहोत. असं सांगून महिपत फोन ठेवून देतो. नागराज विचार करत इकडून तिकडून फक्त फेऱ्या मारत असतो. तेव्हा महिपत त्याला विचारतो की काय झाले नागराज शेठ, काय सुभेदारांच्या घरी जास्त मोदक झाले की काय. अपचन झालं असेल तर त्याच्यावरचं औषध देतो. असं म्हणत महिपत दारूची बाटली आता नागराजच्या पुढ्यात करतो. तेव्हा नागराज चिडतो आणि महिपतला सांगतो की झाले, अपचनच झालं आहे मला त्या प्रियाच्या वागण्याचं. ती मूर्ख मुलगी ना इतकी विचित्र वागत असते ना की मला आता तर शंका यायला लागली की ती पोरगी सुभेदाराच्या घरात किती दिवस टिकणार आहे. मला ना महिपत पक्की खात्री आहे ती पोरगी काय ना काय माती खाणार आणि तिच्यासोबत आपणही अडकणार. नागराजचा खूप संताप होत असतो. तेव्हा महिपत नागराजला शांत करत बसायला सांगतो. महिपत नागराजला सांगतो काय तुम्ही माझ्या घरी आहात आणि तुमच्या डोक्यात फक्त सुभेदारांच्या घरातल्या ठळक बातम्याच चालू आहेत. ते सगळं बंद करा आधी. नागराज चिडूनच म्हणतो की कसं बंद करू. त्या सुभेदारांच्या घरात ही पोरगी इतकी विचित्र वागत असते ना की तिला काडीची अक्कल नाहीये की ही वेळ सावधगिरी बाळगण्याची विचार करण्याची आहे. आणि त्या सायली प्रतिमा वहिनीचा बॉन्ड आता इतका घट्ट झाला आहे ना की तो सगळ्यांच्या नजरेत यायला लागला आहे. नागराजची भीती स्पष्टपणे महिपतला दिसत असते. तो प्रियाला पूर्ण वैतागलेला असतो. तुला सांगतो महिपत, आता ना सुभेदारांच्या घरातले गमती गमतीत म्हणतायत की त्या दोघी अगदी मायलेकी वाटतायत. परंतु ही प्रिया ना जर अशीच विचित्र वागत राहील ना तर सगळ्यांना समजेल की त्या दोघी खऱ्याच मायलेकी आहेत ते. महिपत नागराजला सांगतो की मग त्या प्रियाला सुभेदारांच्या घरात कशाला ठेवले आहे तुम्ही, या ना परत घेऊन. तेव्हा नागराज रागातच महिपतला सांगतो की तिला घेऊन जर आलो तर सुभेदारांना काय उत्तर देणार आहे मी, तिची आई तर तिथे आहे. नागराज आता खूप रागाने पेटून उठलेला असतो. तेव्हा महिपत त्याला सांगतो की नागराज सेठ, आता तुम्ही ना डोक्यावरती बर्फाची लादी ठेवा आणि तसंही आपण आता ठरवलंय ना की आपण असं कोणतंच काम करणार नाही आहोत ज्यामुळे आपण अर्जुन सुभेदार आणि रविराज किल्लेदाराच्या नजरेत येऊ.
आता देवाकडे एवढीच प्रार्थना करा की प्रिया ही त्या घरात जरा चांगली वागेल. ते तरी सुद्धा पुढे नागराज महिपतला सांगतो की बरं समजा आता प्रिया सुभेदारांच्या घरी आहे आणि तेथील कोणाला जर कळलं की ही प्रिया तन्वी नाहीच, मग पुढे आपण काय करणार आहोत महिपत. नागराजचाही विचार तितकाच योग्य असतो, कारण ऑलरेडी अर्जुनला स्वतःलाच संशय आलेला असतो प्रियावरती आणि अर्जुन खऱ्या तन्वीच्या शोधात निघालेला असतो. तर इकडे अर्जुन विचार करत असता सायली पाणी घेऊन आलेली असते रूममध्ये. सायली अर्जुनला विचारते की सर तुमचं नक्की काय चाललं आहे, मला सांगाल का जरा, आणि तुम्ही स्वतःहूनच प्रतिमातेची साडी प्रियाला का दिलीत. सायलीने प्रश्न विचारता क्षणी अर्जुन सांगतो की प्लॅन होता परंतु पूर्ण फसला. तो सांगतो मला हेच प्रूफ करून दाखवायचं होतं की ती तन्वी नाहीच आहे. तेव्हा सायली अर्जुनला विचारते की परंतु सर साडी देऊन काय होणार होतं. अर्जुन तिथे सांगतो की मिसेस सायली, आईच्या साडीला ना एक वेगळाच फ्रेग्रन्स असतो, एक वेगळा सुवास असतो जो फक्त तिच्या मुलांनाच कळू शकतो. जेव्हा मी जेवण झाल्यानंतर आईच्या पदराला हात पुसतो ना तेव्हा एक वेगळ्याच फिलिंग्स निर्माण होतात. जेव्हा मी आईच्या मांडीवरती झोपतो ना तेव्हा अगदी तिच्या साडीवरती झोपल्यानंतर सेफ असल्यासारखं वाटतं. ही एक वेगळीच अटॅचमेंट असते मिसेस सायली. आणि मला पक्की खात्री होते मिसेस सायली की ज्यावेळी तन्वी प्रिया ती साडी घेईल त्यानंतर प्रतिमा त्याच्या साडीबद्दल तिला काहीच नाही वाटणार आहे. तेव्हा सायली सांगते की परंतु तुमचा प्लॅन फसला, कारण प्रियाने स्वतःहून ती साडी घेतली आणि शिवाय ती हेही म्हणाली ज्यावेळी ती साडी ती अंगावरती पांघरेल तेव्हा तिला रडूही येईल. परंतु सर याने काय सिद्ध झालं, शेवटी हेच प्रूव्ह झालं ना की प्रियाच तन्वी आहे. अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सायली सांगते की सर तुमच्या आधी ना ही वकिलीगिरी बंद करा, तुम्ही ना आता प्रियाच्या भावनांशी खेळताय. सायलीच्या या वाक्यावरती अर्जुनला हसूच आवरत नाही. अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली, प्रिया आणि भावना हे दोन्ही शब्द तुम्ही एकाच वाक्यात कशी काय घेऊ शकता. प्रियाला भावना वगैरे काहीच नाही येता, ती फक्त आपल्यासमोर तशी नाटकं करते. परंतु तुम्ही बघा तुम्ही किती क्यूट आहात. असं म्हणता क्षणी आता सायली आपल्या गालाला हात लावते. त्यानंतर अर्जुन भानावरती येतो. अर्जुन पटकन तोंड फिरवतो. तो सायलीला सांगतो की मिसेस सायली तुम्ही इतक्या क्यूट आहात ना की अख्खं जगच तुम्हाला क्यूट वाटतं, अगदी प्रियासुद्धा. परंतु मी पक्के खात्री देऊन सांगू शकतो की प्रियाला त्याच्याबद्दल काहीच नाही वाटलेलं, ती फक्त आपल्यासमोर नाटक करत होती. पुन्हा सायली अर्जुनवरती चिडते आणि अर्जुनला सांगते की सर परत तुम्ही तेच वागताय, परंतु प्रिया नाटक नाही करत आहे हे तर सिद्ध झालं आहे ना. तेव्हा अर्जुन सांगतो की कसं असतं ना मिसेस सायली, नाटक हे फक्त ऑडियन्स असेपर्यंतच असतं, एकदा का ऑडियन्स निघून गेली की नाटक संपलं. सायलीला प्रियाचं खरं रूप दाखवण्यासाठी अर्जुन आता हाताला पकडतो आणि त्यांच्या रूमकडे घेऊन जातो. जेव्हा आता अर्जुन अस्मिताच्या रूमकडे आलेला असता प्रिया आणि अस्मिता दोघीही ऑनलाईन शॉपिंग करत असतात. त्या संदर्भात दोघीही गप्पा मारत असतात. अर्जुन पटकन आता सायलीला इशारा करून बोलवतो. दोघी आता त्या दरवाजाच्या फटीतून आतमध्ये डोकावत असतात. सायली अर्जुनला सांगते की बघा ती अजूनही प्रतिमातेची साडी घेऊन बसली आहे. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की पुढे बघा. सायली चिडते आणि डोक्याला हात लावत म्हणते की काय करायचे या वकील नवऱ्याचं. तेव्हा अर्जुनला हसूच आवरत नाही. त्यानंतर दोघे या ते प्रियावरती बारीक नजर ठेवून असतात. अर्जुनचा आता पक्क खात्री पटलेली असते की ती तन्वी नाहीच आहे आणि म्हणून अर्जुन सायलीला सगळं काही दाखवत असता तिथे अस्मिता प्रियाला सांगते की तन्वी मी फक्त माझ्यासाठीच नाही तर तुझ्यासाठीही लिपस्टिक मागवले आहेत. तेव्हा प्रिया अस्मिताचं कौतुक करत म्हणायला लागते की अस्मिता अगं तू ना खरंच किती गोड आहे सगळं. अस्मिता आता खूप खुश होते, लगेच हरभऱ्याच्या झाडावरती चढते. त्यानंतर ती प्रियाला सांगते की अगं तन्वी चला आपण लवकर झोपूयात नाहीतर डार्क सर्कल आहे तिला. तेव्हा अर्जुन बाहेरून हसत असतो. त्यानंतर प्रिया रागाच्या भरामध्ये विचार करते की ही त्या बाईची साडी मी उगाचच का घेऊन बसते आहे आणि त्यानंतर ती फेकून देते. तेव्हा सायली अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुनने सायलीला प्रियाचं खरं रूप दाखवलेलं असतं. अस्मितालाही तितकाच धक्का बसतो. अस्मिता विचारते की अगं तन्वी ती तर तुझ्या आईची प्रतिमात्यांची साडी आहे ना, अशी फेकून का दिलीस. लगेचच आता त्या चुकीवरती पांघरून घालण्यासाठी प्रिया अस्मिताला गोड बोलून गुंडाळते. ती सांगते की अगं फेकून नाही दिली,
मी ना माझ्या आईची ही साडी आहे ना अगदी अंगावरती पांघरून झोपणार आहे. म्हणजे कसं मला तिच्या खुशीत झोपल्यासारखं वाटेल ना. मी फक्त ती उशाशी ठेवत होते. अर्जुन बाहेरून खूप चिडतो आणि सायलीलाही वाटत असतं की प्रिया काही मुद्दाम करत नाहीये. त्यानंतर अस्मिता जेव्हा आता झोपलेली असते तेव्हा प्रिया फक्त अस्मिताकडेच लक्ष देते. प्रियाचं बाहेर असणाऱ्या अर्जुन सायलीकडे मात्र लक्षच नसतं. त्यानंतर प्रिया विचार करते की त्या बाईची साडी, ही असली जुनाट साडी मी माझ्या अंगावरती पांघरून झोपणार आहे, ते शक्यच नाहीये. असं सांगून प्रिया आता अंगावरची साडी पायानेच खाली फेकून देते. सायलीला आता जबरदस्त धक्काच बसतो. अर्जुन तितकाच चिडलेला असतो. तो सायलीला इशाऱ्याद्वारे सांगतो की मी म्हणतोय तेच खरं आहे, ती तन्वी नाहीच आहे. त्यानंतर अर्जुन हळुवारपणे आता दोघेही चोर पावलांनी बाजूला येतात. अर्जुन परत एकदा सायलीला सांगतो की पाहिलंत ना स्वतःच्या डोळ्यांनी, ती खरंच त्यांची मुलगी नाही आहे. सायलीला विचार पडतो की परंतु प्रियाने अशी साडी बाजूला का फेकली. तेव्हा अर्जुन सांगतो की कारण प्रतिमात्याबद्दल तिला काही वाटतच नाहीये, कारण ती तिची मुलगीच नाहीये. अर्जुन स्वतःच्या मतावरती तितकाच ठाम असतो. आणि एवढंच नाही तर सायलीला एक स्टेप पुढे घेऊन जात अर्जुनने प्रूव्हही करून दाखवलेलं असतं. सायली चिडते आणि अर्जुनला सांगते की तुम्ही नका ना परत परत तोच विचार करू सर. आणि असंही रविराज काकांनी ज्यावेळी प्रियाला पाहिलं असेल त्यावेळी सगळे पुरावे पारखूनच घेतले असतील ना. आणि तुम्हीच मला सांगा की रविराज काकांसारख्या मोठ्या वकिलाला फसवणं शक्य आहे का. तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की कसं आहे ना मिसेस सायली, सिनियर वकील असेल परंतु त्याआधी तो एक बाप आहे. वकिलाला फसवणं इतकं सोपं नाही आहे, परंतु बापाला फसवणं शक्य आहे. गेले 20 वर्ष सिनियर तिच्या मुलीला शोधत होता आणि त्याच संधीचा हिने फायदा घेतला. परत सायली अर्जुनवरती चिडते. त्याला सांगते की तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलेलं कळतच नाही आहे का. अर्जुन काही बोलणार इतक्यात सायली अर्जुनला ऑब्जेक्शन देते. त्यानंतर ती सांगते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचं म्हणणं असं आहे की ती प्रिया तोतया आहे आणि त्या संदर्भात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेले पुरावे बचाव पक्षाला मान्य नाही आहेत. कारण फक्त साडी फेकून दिली यावरून ती तन्वी नाहीच आहे हे सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे मी आता जाहीर करते आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही केस हरले आहेत. सायलीचं ते विचित्र रूप पाहता आणि तिची विनोदी शैली हे पाहून अर्जुन तिथे हसत सायलीला म्हणतो की हे कोणतं कोर्ट आहे जिथे वकीलही तुम्हीच आहात, जजही तुम्हीच आहात. तेव्हा सायली चिडूनच अर्जुनला सांगते की कसं आहे ना, तुमच्याकडून झालेल्या चुका ज्या आहेत ना त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी आता असले विनोद करू नका. तरी देखील अर्जुन आता स्वतःच्या मतावरती ठाम असतो आणि तो सायलीला पक्क्या खात्रीने सांगतो की तुमची ती प्रिया तन्वी नाहीच आहे हे मी सिद्धच करून दाखवेन. तेव्हा सायली चिडते आणि सायली म्हणते की सर तुम्ही आत्ताच्या आत्ता ते विषय बंद नाही केलात ना तर मी बोलणारच नाही तुमच्याशी. आणि रविराज काकांनी तीच तन्वी आहे हे जेव्हा सिद्ध झालं होतं तेव्हा काही पुरावे पारखूनच घेतले असतील ना, त्याशिवाय का ठरवलं ती तन्वी आहे म्हणून. तुम्ही ना आता गुप्तहेर बनण्याचा प्रयत्न करताय. हा विषय इथल्या इथेच सोडून द्या असा सल्ला देत सायली रागानेच तेथून निघून जाते. नकळतपणे का असे ना परंतु सायलीने अर्जुनला एक मार्ग दाखवलेला असतो. अर्जुन विचार करतो की सिनियरने पारखून घेतलेले पुरावे, आता त्या पुराव्यांच्या आधारेच हे सिद्ध होऊ शकेल की ती प्रिया तन्वी नाहीच आहे. रविराज काकांकडे असलेले पुरावेच आता या मिस्टरीची किल्ली असेल असा अर्जुनचा आता ठाम दावा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जेव्हा रूममधून बाहेर आलेली असते ती विचार करते की यांच्या डोक्यातून ते विचार का जात नाही आहेत. इतक्यात सायली खालती आली असता तिने खूप मोठा चमत्कारच पाहिलेला असतो. कारण कधी नव्हे ते प्रिया स्वतःहून किचनमध्ये काम करताना तिला दिसलेली असते. प्रिया जेव्हा आता नाश्ता आणि चहा घेऊन निघाली असता सायली तिला थांबवते आणि विचारते की प्रिया तू आणि अस्मिताताई दोघीजण मिळून तर फक्त कॉफी पिता, मग हा चहा कोणासाठी. तेव्हा प्रिया सांगते की आईसाठी. आणि मी तिच्यासाठी चहा घेऊन गेले तर तुला काही हरकत नाही आहे ना. तेव्हा सायली सांगते की अगं प्रिया मला का हरकत असेल, उलट तुझ्या आईसाठी तू हे सगळं करते हे पाहून सगळेच जण तितकेच खुश होणार आहेत. त्यानंतर प्रिया जात असता सायली तिला परत थांबवते. तिला सांगते की प्रिया प्रतिमा आत्याशी बोलताना जरा जपून जा, नाही म्हणजे ते छोट्या छोट्या कारणाने सुद्धा खूप दुखावल्या जातात. हे बघ प्रिया तू त्यांच्याशी जितकी प्रेमाने आणि जितकी कमी आवाजात बोलशील ना
लवकर त्या मान्य करतील की तूच त्यांची मुलगी आहे. प्रियाला हेच तर प्रूफ करून दाखवायचं असतं की ती तिचीच मुलगी आहे. तिला प्रतिमाचा आलेला संशय पूर्ण खोडून काढायचा असतो. तेव्हा प्रिया सायलीला सांगते की तू दिलेल्या सल्ल्यासाठी खरंच थँक्यू, परंतु आता चहा घेऊन जाऊ का? नाही म्हणजे गार होईल ना. तेव्हा सायली आता प्रियाची वाट मोकळी करते. प्रिया गेल्यानंतर सायली प्रियाबाबत चांगला विचार करते की प्रिया बाकी सगळ्यांशी कशी का वागेना, परंतु ती तिच्या आईच्या बाबतीत खूप इमोशनल आहे. परंतु हे उगाचच प्रियाच्या मागे हात धुवून लागले आहेत. त्यांना का असं वाटतंय की प्रिया त्यांची मुलगीच नाहीये. तर इकडे प्रिया प्रतिमाच्या रूममध्ये गेली असता तिला आई अशी हाक मारते आणि सांगते की मी तुझ्यासाठी खास पहाटे उठून नाश्ता आणि चहा केला आहे. तेव्हा प्रतिमा इशाऱ्याद्वारे तिला सांगते की ती पुन्हा खाईल. परंतु प्रियाला आता तिचं बोलणंच कळालेलं नसतं. त्यानंतर प्रिया प्रतिमाच्या जवळ जाते, परंतु प्रतिमा प्रियापासून दूर जायला लागते. तरीही प्रिया तिच्याशी गोड बोलते. तिला सांगते की आई तू ये ना गं. त्यानंतर प्रतिमा प्रिया इतकी गोड बोलते म्हटल्यानंतर तिचं ऐकायला लागते आणि प्रतिमा प्रियासोबत बेडवरती बसते. प्रिया प्रतिमाला सांगते की आई तुझी अवस्था ना मला पाहवत नव्हती आणि तुला जो होणारा त्रास आहे ना त्यामुळे मला रात्रभर झोप लागत नव्हती. आई मी तुझ्यासाठी एवढं सगळं करते आहे. आता तुझी खात्री पटली ना की मीच तुझी मुलगी आहे. प्रतिमा धक्क्यानेच प्रियाकडे पाहायला लागते. प्रिया सांगते की नाही म्हणजे तुझा गैरसमज झाला होता ना ग आई, की तुला वाटत होतं की मी तुझी मुलगीच नाही आहे म्हणून. आई तुला सांगू का, मला खरंच खूप वाईट वाटलं होतं जेव्हा तू सांगितलं की मी तुझी मुलगीच नाही आहे म्हणून. भामटे प्रियाच्या नाटकावरती प्रतिमा मात्र भुलतच नाही. प्रतिमाचं जराही प्रियाकडे लक्ष नसतं. प्रिया मात्र स्वतःच बोलत सुटलेली असते. प्रिया प्रतिमाला सांगते की आई अगं लहानपणी तू एक क्षणही मला स्वतःपासून दूर नाही केलंस. अगदी फुलासारखं जपलंस, वाढवलंस आणि आता तू माझ्याशी साधं बोलतही नाही आहे. इकडे अर्जुनने आता चैतन्यला सगळं काही खरं सांगून टाकलेलं असतं की त्याला प्रियाबद्दल काय वाटतंय. तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणायला लागतो की अर्जुन हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटत नाही आहे का तुला. तेव्हा अर्जुन सांगतो की हे बघ चैतन्य, मला हेच वाटतं आहे की ती प्रिया तन्वी नाहीच आहे. ती काहीतरी मोटिव्ह घेऊन या घरात शिरली आहे तन्वी बनून. त्याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन हे सगळं सांभाळून करा, कारण आरोप खूप गंभीर आहेत आणि जर तू आता प्रूव्ह करू नाही शकला तर रविराज सरांशी तुझे असलेले संबंध कायमचे संपतील. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, म्हणूनच तर मी सिनियरला याबद्दल काहीच सांगितलेलं नाही आहे. एवढंच काही चैतन्य, विदाऊट प्रूफ तर माझी बायकोही माझं खरं ऐकत नाही आहे. चैतन्याला पुढे तो सांगतो, उलट मिसेस सायली काय म्हणाले आहे माहिती का, की तुमची वकिलीगिरी बंद करा. माझ्या तोंडावर मला सांगून निघून गेल्या. तेव्हा चैतन्य अर्जुनवरती हसायला लागतो. प्रियाने आता एक चांगलं केलं तरीसुद्धा आता दुसरी चूक करून स्वतःच्या पायावरतीच कुऱ्हाड मारून घेतलेली असते. कारण प्रतिमासमोर ती सायलीबद्दलच अपशब्द बोलायला लागते. तेव्हा प्रतिमा इशाऱ्याद्वारे सांगत असते प्रियाला की सायली चांगली मुलगी आहे. ती प्रियाबद्दल प्रतिमाच्या मनात कधीच विष नाही भरणार. परंतु प्रिया प्रतिमाला सांगते की तिनेच ना तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत. ती ना खूप आतल्या गाठीची मुलगी आहे. क्षणात चांगली वागणारी, चांगली बोलणारी प्रिया अचानकपणे सायलीच्या बाबतीत इतकी कशी काय पालटते, हा प्रश्न प्रतिमेला पडलेला असतो आणि प्रतिमा प्रियाकडे पाहतच राहते. प्रिया प्रतिमाला सांगते की हेच सगळं मी तुला सांगण्यासाठी आले होते. बरं तू नाश्ता करून घे. त्यानंतर प्रिया उठून पुढे जाते आणि परत फिरून ती प्रतिमाला सांगते की आई ही गोष्ट अजिबात विसरू नकोसा की मी तुझी खरी मुलगी आहे ते. प्रियाने सुटकेचा श्वास टाकलेला असतो. तिला वाटत असतं की तिचं काम फत्ते झालं. परंतु प्रतिमाचा प्रियावर नाही तर सायलीवरती जीव असतो आणि प्रतिमाला अगदी मनापासून सायलीच तिची मुलगी आहे हे जाणवायला लागलेलं असतं. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत रविराजाने कोणत्या पुराव्यांच्या आधारे प्रियाच तन्वी आहे हे मान्य केलं आहे. तेच पुरावे शोधण्यासाठी अर्जुन किल्लेदारांच्या घरी जातो. भोळ्या बाबड्या सुमनला अर्जुन विचारतो की नाही म्हणजे सुमन काकी तुम्हाला मानलं पाहिजे हा, ती जी प्रिया आली होती ना तुमच्या घरी तीच तन्वी आहे हे तुम्ही लगेच मान्य कसं काय केलं. तेव्हा सुमन आता अर्जुनला सांगूनच टाकते की अरे तन्वीच्या उजव्या पायावरती जन्मकून आहे ना, त्याच तर मुळे आम्हाला कळालं की तीच तन्वी आहे. अर्जुनला खूप मोठा दुसरा पुरावा भेटलेला असतो
की प्रिया खोटी तन्वी आहे हे सिद्ध करण्यासाठी. अर्जुन जेव्हा आता हीच गोष्ट सायलीला सांगण्यासाठी घरी आला असता अर्जुन रूममध्ये येतो. सायली झोपलेली असते, परंतु अचानकपणे सायलीने कूस बदलताच सायलीचा पाय उघडा पडतो आणि त्याच्यावरती अर्जुनला तीच जन्मखून दिसते जी सुमनने सांगितलेली असते. याचा अर्थ असा झालेला असतो की प्रिया नाही तर सायलीच तन्वी आहे हे अर्जुनच्या समोर उलगडले.